स्टार्ट. सृष्टीच्या अवलोकनाने शेतकऱ्याने बी पेरून धान्य उत्पादन करण्याची कला म्हणजे शेती व्यवसाय आत्मसात केला. त्यासाठी त्याला भटकेगिरी सोडून स्थायी जीवन पत्करावे लागले. त्याच्या सामाजिक जीवनात पुष्कळच सुधारणा झाली. दैनंदिन गरजा ज्या प्रमाणात भागू लागल्या त्या प्रमाणात त्याने धर्म, इतिहास वगैरे सांस्कृतिक सुधारणा केल्या. समाज जीवनाला पोषक अशा नगररचना, नागरी जीवनाला आवश्यक अशी सामाजिक बंधने, कायदे कानून वगैरे तयार केले. कापूस व रेशीम यांचा वस्त्रासाठी उपयोग होऊ लागला. घरांची रचना व त्यासाठी वापरावयाच्या वस्तू यांत पुष्कळसा बदल झाला. संरक्षण, आक्रमण या दोन्ही दृष्टींनी युद्धकलेत सुधारणा झाल्या. समाज जीवनाच्या उपयुक्ततेनुसार निरनिराळ्या गोष्टी व कामे करणारे राजे, क्षत्रिय, व्यापारी, लोहार, सुतार, गवंडी, धर्मोपदेशक, पुरोहित वगैरे व्यवसाय करणारे वर्ग पडले. त्यांची जीवने जास्त निर्बंधित झाली. हजारो वर्ष या अवस्थेत जाऊन निरनिराळ्या संस्कृती जगाच्या निरनिराळ्या भागांत उदयास आल्या व नाश पावल्या. अलीकडे निसर्ग रहस्य हाती आल्यामुळे औद्योगिक प्रगतीचे पर्व सुरू झाले आहे. वाफ, तेल, वीज व आता अणू यांच्या शक्तीचा उपयोग करून यंत्राच्या सहाय्याने वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागले आणि कच्चा माल, पक्का माल, मालक मजूर, कारखान्यांच्या शहरांची वाढ व त्यांचे जीवनविषयक विशेष प्रश्न यांना महत्त्व येऊ लागले. औद्योगिकदृष्ट्या प्रगत झालेल्या देशांनी जगाच्या इतर भागांत साम्राज्ये स्थापली. आता मागासलेले देशही शास्त्रीय प्रगती करून घेऊन प्रगत देशांच्या बरोबरीचे स्थान मिळवू पाहत आहेत. स्टॉप.